शिवाय. ओम नमः 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 यांच्यासोबत आपण पण नामस्मरण सेवेत सामील व्हाव्या. ओम नमः शिवाय. 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 श्री गुरुदेव दत्त. श्री पंत महाराजांनी भक्तांसाठी घालून दिलेले 10 नियम. नियम क्रमांक 1. सामाजिक नीतीविरुद्ध आचार कदापि करू नये. नियम क्रमांक 2. देशाचार, कुलाचार, वर्णाश्रम, धर्म बिनचूक चालवीत जावे. नियम क्रमांक 3. कोणत्याही प्रकारचे व्यसन कामा नये. नियम क्रमांक 4. भक्तीची कास सोडू नये. नियम क्रमांक 5. सच्छास्त्र श्रवण सत्संगही अवश्य साधावीत. नियम क्रमांक 6. मनोविकार प्रबल करण्याची सर्व साधने टाकावीत. नियम क्रमांक 7. केव्हाही स्वानुभवसिद्ध गोष्टींवर विशेष लक्ष असावे. नियम क्रमांक 8. कोणाचीही भक्ती खंडू नये. नियम क्रमांक 9. निर्गुण सगुण ऐक्य भावाने भजन क्रम चालावा. नियम क्रमांक 10. सावधानगिरीने समर्थ वचनाचा अनुभव घडघडीत पदरी घेत शांत चित्ताने समर्थ चरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमत जावे. श्री गुरुदेव दत्त. आपले बालपण हे आनंदात, खेळण्यात, बागडण्यात व अल्लडपणा करण्यात गेले व आजच्या या काळात मोबाईलची ओळख करून घेण्यात गेली. काळाच्या ओघात रामरक्षा, शुभम करोती कल्याण यांचे पठण करणारा आवाज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा या आधुनिक काळात आध्यात्मिक वारसा जपणारे हे एक छोटेसे कुटुंब व त्यात देवपूजेची आवड असलेला हा छोटा दिगंबर हाच आपल्या मालिकेचा मुख्य सूत्रधार. देव, देश व धर्माबद्दलच्या संकल्पना बदलल्या. श्री पंत महाराज म्हणतात, कोमलपणीच मन वागवा. लहानपणीच आईवडिलांनी मुलांना योग्य संस्कार दिले तर आपण हा पाहत असलेला प्रसंग पुढील काळात समाजातील व्यक्तींना अध्यात्माचा ओढा लावण्यास प्रवृत्त करतो. बालपण देगा देवा मुगी साखरेचा रवा या तुकाराम महाराजांच्या भक्तीप्रमाणे आपले बालपण कधी संपले हे कळालेच नाही. तारुण्याच्या उंबरठ्यावर तर हजारो स्वप्ने नजरेसमोर असतात, पंखात तर संपूर्ण जग कवेत घेण्याचे बळ असते. तुझं आहे तुझं पाशी पण मार्ग चुकलास. हा आधुनिक काळ मोबाईलची ओळख करून घेण्यात गेला खरा, पण या मोबाईलच्या विळख्यात आपण कधी अडकलो हे कळलेच नाही. घे आता फक्त 5 मिनिटं देणार बघ. अशा आध्यात्मिक वातावरणात आई वडिलांची सेवा करीत दिगंबर हळूहळू मोठा होऊ लागला.
कल रात के 12 बजे तक मैं धुरंधर मूवी देख रहा था, ये देख। 12 बजे तक सिर्फ एक ही मूवी? तुझे पता है मैंने कल रात के 3-4 बजे तक 2 मूवीज देखे हैं। ये देख, ये वाले देखे हैं हॉरर मूवीज। तो बहुत अच्छी मूवी है, मुझे भी देखना चाहिए। मैं तुमको लिंक सेंड करती हूँ एंड फिर तू भी देख। हाँ, मैंने भी देखा वो मूवी, बहुत बढ़िया मूवी है। हम आज साथ मिलकर पूरा बैठेंगे, 4 बजे तक मूवीज देखेंगे। अगं अनुष्का, माझी कार आपली झोपत झाली. मी कार आपली 3 पर्यंत क्लबला गेलो. अरे यार, काल मी चॅटिंग केले ना, माझ्या फोनची बॅटरीच डाऊन झाली. चिलकर यार, माझ्याकडे पॉवर बँक आहे. हो, थँक्यू. चार्जर आहे का माझा फोन स्विच ऑफ झाला आहे. अरे नेहा तुझ्याकडे चार्जर आहे काय माझा फोन स्विच ऑफ झाला आहे. अरे युवराज, तुला मोबाईल वापरता येतो आणि चार्ज करता येते का? हा घे चार्जर. ए हाय. बाय. हॅलो हॅलो. अगं अनुष्का, रीता, तुम्ही मोबाईलमध्ये इतके व्यस्त का असता? अरे दिगंबर, या फोनमध्येच तर सर्व जग सामावलेलं आहे. हे सोडून आणि काय करणार? मी मोबाईलच्या विरोधात नाही, पण मोबाईलचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. अरे दिगंबर, मग आम्ही हे फोन सोडून आणि काय करू शकतो? आम्ही इतर टाइमपाससाठीच आहे. आपण आपल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. कादंबऱ्या, पुस्तकं वाचू शकतो. अवघ्या 14व्या वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला होता. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. स्वामी विवेकानंदांनाही अशी तरुणाई अपेक्षित नव्हती. स्टँड अप, बी बोल्ड, बी स्ट्रॉंग, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. अशा वाक्यातून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे. तुझे म्हणणे आम्हाला पटले, पण याची सुरुवात आपण कशी करूया? आपण ह्याची सुरुवात श्री पंत महाराजांनी लिहिलेल्या तरुणास बोध या स्फुट लेखापासून करू शकतो. ह्याच्यामध्ये श्री पंत महाराजांनी तरुणास कसे वागावे ह्याच्याबद्दल सांगितलेले आहे. हॅलो. हां नमस्कार साहेब, बोला की. फोन आलेला तुमचा, मगाशी मीटिंगमध्ये होतो. बोला बोला, आता फ्री आहे, बोला. होय होय होय, बोला. हां ते काम झालंय. मी बोलतो पटकन तुम्हाला, 1-2 दिवसात तुम्हाला कळवून देतो आणि सांगतो. ठीक आहे, बोला. हां ओके 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 चालेल. ठीक आहे, मी कॉल करतो, तुम्हाला कळवतो. बोला. चालेल सांगतो. ठीक आहे, ओके. फोन करतो तुम्हाला. अरे सूरज, अरे दिगंबर, बोलण्यात खूप व्यस्त वाटतोस. काय करणार दिगंबर, या बिझनेसच्या व्यापात वेळच मिळत नाही. अरे सूरज, हा व्याप तर सगळ्यांनाच असतो. मंदिरात येताना आपलं तन आणि मन दोन्ही देवापाशी अर्पण करावं लागतं. मी तुला पाहत होतो देवाची मूर्ती समोर, पण तुझे मन इथे नव्हते. तुझे मन मोबाईलमध्ये व्यस्त. मी केलेली प्रार्थना कशी सफल होणार? ही तर फक्त क्रिया झाली. मंदिरात आलेला खरा आनंद तुला मिळालाच नाही. मग मनाची स्थिरता मिळवण्यासाठी काय करावं लागेल? मनाची स्थिरता मिळवण्यासाठी
तू हा पंत महाराजांचा बोध नित्य नेमाने वाचत जा. ठीक आहे. तनिष्का, तनिष्का, संध्याकाळची वेळ झाले, देवाला दिवा लाव. थांब गाई लावते. काय तुझी कटकट? यश, तो हातातला मोबाईल बाजूला ठेव आणि जा दुकानला आधी. जातो, थांब गाई, जरा गेम खेळालोय. बाळ, चल आता देवासमोर शुभंकरोती म्हण. चल. हाय म्हणते. आता बाळ शुभंकरोती म्हणायचं. अगं मी बाहेर जाऊन येतो. अगं तनिष्का, तिन्ही सांज झाले, देवाला दिवा लाव. किती वेळा सांगायचं तुला? काय ग तुझी कटकट? एक काम माझं पूर्ण करायला देत नाहीस. तूच तुझं काम बाजूला ठेव आणि तूच दिवा लाव ना. आपण पाहिलं ना, घरातील हे दृश्य मनाला वेदना लावून गेलं. वडीलधाऱ्यांच्या शब्दाला अर्थच उरला नाही. पाठ्यपुस्तकातील आपल्या संस्कृतीचे धडे हद्दपार होऊन गेले आहेत आणि पाश्चात्य संस्कृतीचा वेढा आपल्या समाजावर अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. ह्या मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या कुटुंबातील संभाषण, प्रेम, जिव्हाळा कमी होत चालला आहे. आज आपण आपली संस्कृती व घरातील जुन्या परंपरा विसरत चाललो आहोत. रामायण, महाभारत व आपल्या थोर संतांचे वाङ्मय याची ओळख आपण आपल्या लहान मुलांना करूनच देत नाही. ह्याच कारणामुळे आपल्याला घरोघरी असे दृश्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनाला खूप वेदना होत आहेत. म्हणूनच श्री पंत महाराज वेळोवेळी सांगतात की कोमलपणीच मन वाकवा. जर असे घडले तर पुढील काळात आपल्याला एक सुसंस्कृत कुटुंब पाहायला मिळेल. काका, मी तुमचं बोलणं ऐकत होतो. थोडं बोलू का? आपला अधिकतर वेळ ह्या राजकारणावर बोलण्यात जातो. आपण अध्यात्मावर कधी बोलणार? आपण या वयात ही परिस्थिती बदलू शकत नाही. आता तरी आपण आपला वेळ सत्कर्मी लावूया. बाळ, आपला वेळ कसा सार्थकी लावा? ह्या राजकारणावर बोलण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्या आणि सत्संग ऐकायला जा. बाळ, या वयात चालवत नाही, कुठे जाणं होत नाही. तर मग आजोबा, आपण घर बसल्या चालू असलेल्या माझं गाव माझं बोधपीठ या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घ्या. यामुळे आपल्या नरजन्माचं सार्थक होईल. आजोबा, हा कार्यक्रम दर सोमवार ते शनिवार सायंकाळी 8 ते 9 या वेळेत पार पडतो आणि दर गुरुवारी सकाळी 6:45 ते 8 प्रातस्मरण सद्गुरूचे हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने प्रसारित होतो. ठीक आहे बाळ, ही तर खूपच चांगली संकल्पना आहे. छान छान. आम्ही रोज संध्याकाळी हा बोधपीठ कार्यक्रम जरूर बघू. चला आजोबा, येतो. बर, ये बाळ. अशीच तरुणाई श्री पंत महाराजांना अपेक्षित होती. म्हणूनच
त्यांनी आपल्या स्फुट लेखातून तरुणास बोध दिला आहे. यातील काही श्रीपंतमुखीचे अमृतकण. जो तरुण निचत्व स्वीकारू आपल्या मूढ पशु इच्छा आणि मनातील दुर्विकार यांचे समाधान हेच नरजन्माचे सार्थ असे समजून त्याच्या पिच्छेच लागतो. तो त्याच्या मानवी स्वभावाला, त्याच्या सन्मित्रांना आणि स्वतःलाही न्यायदृष्टीने किती निंद आहे हे सिद्ध करण्यास काही पुरावे शोधण्यास नको. परंतु हे पक्के लक्षात ठेवा, या जगी अशी एकही विषयी इच्छा नाही की जिचा अंमल तुमच्यावर बसल्यानंतर तुमची हाडवैरण ती होणार नाही. खऱ्या कर्तव्याचा मार्ग असा आहे की तो इतरांना कितीही उंच सखल अडचणींचा दिसला तरीही चालणाऱ्याला मोठा रमणीय असून पदोपदी आनंदजनक असतो व जितके जितके फळाचे दुर्गमत्व तितकी नवी उमेद, नवा दम, अधिक ईर्षा व उत्साह ही कर्त्याचे ठिकाणी आपोआप उत्पन्न होतात. हे इतिहासावरून दिसत नाही काय? परंतु बेगडी रंगाच्या कर्तव्यात पदोपदी नाउमेद, निराशा, निरुत्साह, हतवीर्यपणा, नामर्दपणा ही व्यक्त होतात. आपणास कर्तव्य काय, अकर्तव्य काय व उपेक्ष काय याचा विचार आधी झाला पाहिजे. हे न समजता दुसऱ्याने आम्हाला सांगितलेले ते आपले असो वा नसो त्यांना योग्य वाटलेले तेच माझे कर्तव्य असे मानून हातातील काठी काढून घेतलेल्या आंधळ्याप्रमाणे आम्ही वागू लागलो तर आम्हाला शांती मिळेल काय? आमचा इष्ट हेतू सिद्धीस जाईल काय? इच्छित स्थळी पोहोचण्याला नियमित मार्गच अनुसरला पाहिजे. कोणत्याही कामास हात घालताना देश, काल, वर्तमान, आपली परिस्थिती व योग्यता यांचा पुरेपूर विचार करून कामास लागले असता यशप्राप्ती होऊन समाधान मिळते. जगात एक सन्मित्र भेटल्याने कोणतीही दुःखे कसपटाप्रमाणे होतात. तो सन्मित्र म्हणजे आपला निर्मळ परापेक्षरहित स्वतंत्र शुद्ध विचार. त्याला ओळखून त्याचा हात धरावा. लक्षात ठेवा, जो कोणी लवकर संपत्तीवान व्हावे, तारुण्यात चैन भोगावी, मनातील इच्छा अनेक प्रकारे तृप्त कराव्या अशी कांक्षा धरील, तो पस्तावल्याशिवाय कदापि राहू शकणार नाही. म्हणून जाणून हुशार व्हा. व्हिडिओ आणि इतरही सुंदर कार्यक्रम होते. आणि असेच आनंदाने अजून एक सांगायचं म्हणजे बालोपासना आपण जी आता आज काल सकाळी राजेशीताई आणि इतर मंडळींनी जी आपल्या बाळगोपाळांसाठी तयार केली होती, प्रदीप दादा वगैरे, तर त्याचा बेस होता तो आपण बेळगावची जी बाळोपासना होती त्याच्यावर तयार केली. त्यामुळे त्यांचे आनंददादा आणि पूर्ण बेळगाव टीमचे खूप अभिनंदन. खूप छान अशी बालोपासना होती आणि याचा उपयोग आपण इतर केंद्रांतर्फे करणार आहोत. आणि त्या दिवशी अभिजितदादा, संजीव काका, रंजन काका यांना उपस्थित राहता येलं नाही, परंतु आनंददादांनी खूप विनंती केली की त्यांनाही एक त्यांचाही सन्मान व्हावा. तर मी आनंददादांना विनंती करीन, की त्यांनी संजीव काका एकदा जोरदार टाळ्या.
बेळगावचा माझं गाव माझा बोधपीठ ऑफलाईन मेळावा होता, त्यावेळी त्यांना उपस्थित राहता आलं नाही. विनंती की संजीव काकांना द्या. राजन काकांना आपण सन्मानित करूया. अरे वा. अभिजित दादांना सन्मान. धन्यवाद. बेळगाव युवा बोधपीठाचे खूप खूप पुन्हा एकदा अभिनंदन. आणि कळलेला आहे. अरे वा. बोल. कसं वाटलं? खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला ही संधी दिल्याबद्दल खरं तर खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे हा किरदार साकारण्याची संधी दिली ह्याच्याच खूप मोठे आभार. आणि काही चूक झाली असेल तर माफी एवढंच. आणि खूपच सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं माझ्याबरोबर जे काही होते सगळे लोक. आणि खरं म्हणजे लिहिलेली पप्पांनीच लिहिली होती, पूर्ण संकल्पना त्यांचीच होती. तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप टाळ्या. आणि सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांना आवडलं असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुझं कॅरेक्टर सगळ्यांना लक्षात राहील आणि खूप तरुण मुलांना ह्याने प्रोत्साहन मिळेल की आपण पण असं करावं आणि पंतबोधाबद्दल लोकांना बाकीचं सांगावं वगैरे. अच्छा, छान छान, खूप छान. चालेल चालेल. पुढचा कार्यक्रम आता काय आहे? पुढचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आपल्याला पंतबोधपीठाच्या काही लोकांची ओळख करून द्यायची आहे. आपण बघतोच आहोत की सगळी ती मुलं आहेत जे पंतबोधपीठाचे मेंटर्स आहेत आणि खूप छान काम करत आहेत. तर त्यांच्यासाठी एकदा हे संपूर्ण आपण हा कार्यक्रम अरेंज केला आहे. त्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण एकदा स्वागत करूया. सर्वप्रथम सुहास सातोसकर. सुहासजी इकडे या. त्याचबरोबर विश्वनाथ, नंतर बबन कदम, दिनेश सुर्वे, बबन आला ना, प्रदीप खेतमर, अजूनही कोण कोण आहे तिथं? हे सगळे मेन कोर टीम आहे पंतबोधपीठाची. त्याचबरोबर सध्या आपल्याकडे पंतबोधपीठ एक नवीन उपक्रम करतोय ज्याचा उपयोग पुढच्या काही वर्षाने होणार आहे. आपण पंतबोधाचे जे वेगवेगळे ग्रंथ आहेत पंतांचे, त्याचा पूर्ण अभ्यास करून घेतो आहे. आणि आपले आचार्य सुधीर वैद्य हे तो कार्यक्रम करत आहेत. प्रत्येक पुस्तक जे आहे पंत महाराजांचा ग्रंथ जो आहे त्या प्रत्येक शब्द ओळ आणि ओळ ह्याचा आपल्याला अभ्यास सांगता आहेत. ते रेकॉर्डिंग होतं आहे आणि ते रेकॉर्डिंग करण्याचं काम आपल्या पंतबोधपीठाच्या सेकंड जनरेशन मेंटर्स किंवा नेक्स्ट मेंटर्स ह्या करता आहेत. तर मी राजश्री रेगे आणि रश्मी देशपांडेला आमंत्रित करतो. त्याचबरोबर निकिता, आपण पण या. निकिता, त्याचबरोबर आपले युवा बोधपीठ काम करणारे विशाल पाटील. अजून कोण राहिलं का रे इथं काम करणारं? आठवतच नाही. संतोष दादा कुठे? संतोष कुठे गेले? बाहेर आले? संतोष आले. अजून कोण राहिलं? कोण राहिलं काय आलेलं? दत्ता शेलार आहे ना? दत्ता शेलार आता तो आणायला गेला आहे. एकदा जोरदार टाळा ह्या लोकांसाठी.
आज जरी पुढे दिसत नसले काही सांगायला वगैरे, पण बॅकबोन पंत बोधपीठाचं बॅकबोन आहेत. आपली आत्या नाही आहे मेन, आमची आत्या महत्त्वाची बॅकबोन आहे. खूप छान कार्य करते आत्या. गजानन राहिले. गजानन आमचे गारगोटी विभागाचे केंद्र प्रचारक आहेत. तसेच हेमंत काळे आहेत. पुन्हा राजू किल्लेकर आहे. ये आनंद वरे या. ही सगळी लोक जी आहेत ही सतत पंत बोधपीठासाठी काम करत असतात, कार्य करत असतात. कोण राहिलं का अजून एकदा नजर मारून बघायला पाहिजे. मुकुंद पात्रे आपले ठाण्याचे आहेत खरं केंद्र प्रचारक, पण ते मौन असतात जास्ती करून. मौनच असतात. अजूनही सीमा कुठे? सीमा आहे, सीमा कुलकर्णी. अरे टाळ्या वाजवा सीमासाठी. निप्पाणीचा पूर्ण विभाग ती सांभाळते. छान छान. आलं का आपलं? नाही. सुबोध खाडे आहेत. वाघमाला ते पण कोल्हापूर विभाग सांभाळत असतात. ही सगळी मंडळी पंत बोधपीठाचा हा दररोज उपक्रम चाललेला आहे, त्यासाठी खूप कार्यरत आहेत. ते सकाळ संध्याकाळ दुपार कधी फोन करा यांना, पंतबोधाचं काही ना काही काम सुरू असतं आणि मनामध्ये तर सतत तेच काम सुरू असतं. अशी हे करतायत. आपण आज क्वाड्रंट्स पाहिले, त्यापैकी सगळे क्वाड्रंट्स पार करून गेलेली ही लोकं आहेत. एकदा जोरदारपणे एकदा टाळ्या वाजूया. आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. खूप छान तुम्ही आम्हाला पंत बोधपीठाकडनं आम्हाला सगळ्यांना संधी दिलेली आहे. काम करण्याची संधी मिळालेली आहे, परत अभ्यास करण्याची संधी मिळालेली आहे आणि असंच आमच्याकडनं अभ्यास करून घेत राहा. धन्यवाद. वर्गातील युवा पत्रवाचन हा अभ्यास वर्ग आपला चालू आहे. या अभ्यास वर्गामध्ये श्री पंतचरित्राचं वाचन, रावजींना लिहिलेल्या पत्रांचा अभ्यास सध्या चालू आहे. श्रींची पत्रे या पुस्तकातील पत्रवाचन सेवा यामध्ये रावजींना लिहिलेली पंतांनी जी पत्रं आहेत त्यांचा अभ्यास चालू आहे. आणि या युवा बोधपीठाच्या पुढच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी ही वाटचाल जशी चालू आहे तसं अनेक युवांना आजकाल इंग्लिश मिडियममुळं मराठीचं तितकंसं ज्ञान नाही आहे किंवा ज्या आकलन क्षमतेने ते इंग्रजीमध्ये समजून घेऊ शकतात तितकं मराठी नाही जमत आहे. ही खरं तर शोकांतिका आहे. पण आपण आता ग्लोबल सगळ्या गोष्टी बघत आहोत, तर इंग्रजी ही भाषा युनिव्हर्सल असल्यामुळे आपला पंतबोध हा इंग्रजीमध्ये जितका प्रसारित होईल तितकाच आपल्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाईल. तर त्याचीच एक उपलब्धी म्हणून अनुष्का देसाई हिने आपल्या श्रींची पत्रे यातील इंग्रजी पत्रवाचन सेवा समर्पित केलेली आहे. तर ऑनलाईन बोधपीठामध्ये तिने ही सेवा उत्तमरित्या सादर केली होती आणि त्याचीच पुन्हा एकदा आपण बोधसेवा तिच्याकडनं आपण ऐकूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अनुष्का देसाई. अनुष्का सध्या सुरू कर. अनुष्का तिचं व्यवसाय सांभाळून सगळं करते आहे. ती फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिचा अभ्यास, पंतांचा अभ्यास पण, पंतबोधाचा अभ्यास पण खूप सुंदर चालू आहे. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा अनुष्कांचं कौतुक करूया. श्री गुरुदेव दत्त. And I will be presenting to you Patra Vivechan, letter number 92 in English. Okay. Before we start, I just want to ask all of you one question.
how many of you feel stressed out because life is difficult and not because of life not going to your plan? So do you feel that life is difficult, or are you just thinking, okay, oh my God, life is going to go difficult? How many of you feel like that? All right. Okay. I'll start by reading out the patra in Marathi. Patra 92, dated 22 July 1891. पत्र आजच पोचले, मजकूर समजला, ठरल्या गोष्टीपुढे उपाय नाही, ईश्वरावर हवाला घालून प्रयत्न करावा, यशापयश आपल्या अधीन नाहीत, ठरल्याप्रमाणे होईल, मनुष्य यत्न असेल तितका करावा, संसार हा अभिमान रूप आहे, जेथे अभिमान तेथे सत्य सुखाची वस्ती असत नाही, याकरिताच समर्थचरणी अभिमान अर्पण करून त्याच्याच चेतनेने घडतील ते व्यवहार घडोत असा निश्चय असावा, म्हणजे सदा सर्व काळ सुख भोगण्यास मिळते आणि खरोखर अभिमान हा केवळ निरर्थक आहे. बाच्या हातून काहीच होणे नाही, विनाकारण समर्थ सत्तेपुढे आड येऊन आपली प्रभा दाखवीत जीवास दुःख भोगवायास लावितो. समर्थपुत्राने बाच्या मोहक स्वरूपास न भूलता सत्यप्रतिज्ञा समर्थचरणी लीन असावे. दत्त. Okay, so we'll start off next with seeing who this letter was written to. So this letter was basically written by Panta Maharaj to Rauji Daddikar, the son of Panta Maharaj's mother's cousin brother. Their relationship was not merely bound by blood, but woven together by affection, guidance, and spiritual closeness. When Panta Maharaj came to Dehu for his primary education, he stayed in Rauji's home. Those early years created a deep bond between them. Rauji grew up in Panta Maharaj's presence, absorbing not only knowledge but also values, devotion, and discipline. Panta Maharaj watched over him with the care of a mentor and the tenderness of a guardian. Rauji was a sincere and devoted soul. He held deep faith in Vitthal and carried immense reverence for saints. Intelligent and diligent in his studies, he nevertheless welcomed correction and guidance. Panta Maharaj Panta Maharaj, with compassion and wisdom, would gently guide him whenever needed, shaping both his intellect and his inner life. As life unfolded, Rauji moved away for work, and physical distance came between Panta Maharaj and Rauji. Yet their bond remained untouched. Panta Maharaj continued to guide him through letters, pouring into them the same love, concern, and spiritual insight he once shared in person. These letters became a bridge connecting hearts, minds, and souls across distance. Panta Maharaj had a beautiful habit of writing often to Rauji. Through these letters, he offered not only spiritual wisdom, but also practical advice and moral direction for daily living. Today, these writings stand as a reflection of Panta Maharaj's compassionate nature, his role as a mentor, and his deep commitment to nurturing devotion and righteous living in those he loved. Okay. So now we will not translate the whole letter. What we'll do is we'll try to break down what each of these lines in the letter actually means. So I'll start. Patra pochle, mazkur samajla. Your letter has reached me. I have understood it. Panta Maharaj begins simply. No emotion, no urgency, no confusion. The letter that carried heaviness for the seeker, that is Rauji, brought no disturbance to the saint. What appears complex to an anxious mind is already clear to one who rests in truth. The saint does not struggle to understand. He sees.
the problem is not new to him. It exists only in the seeker's mind. In those quiet words lies the teaching. Truth is never confused. Only the seeker's mind is. Upay nahi. There is no remedy. The words strike the mind like a sudden silence. The one who is suffering, this feels unbearable. We usually expect comfort, a solution, a way forward, right, when we are asking for help. But Panta Maharaj does not offer consolation. He offers solid truth. This is not cruelty, it is precision. He is not denying relief. He is pointing to its true location. There is no external remedy, no change of place, no reshaping of circumstances, no clever escape. Because the disturbance in life is not in life, it is in the one who is reacting to life. When the source is misunderstood, every remedy fails. When the source is seen, no remedy is needed. The saint removes false hope so the real understanding can actually start to begin. Okay. ईश्वरावर हवाला घालून प्रयत्न करावा. यशापयश आपल्या अधीन नाही. Place your reliance in God and continue your effort. Success and failure is not in your control. Panta Maharaj clarifies, this is not a call to abandon your action. It is the call to abandon anxiety. To place reliance in God means to release the inner pressure of control. It means acting sincerely while accepting that life unfolds through forces larger than the individual self. Panta Maharaj insists on effort. Work must be done. Duty must be fulfilled. But effort is meant to be pure, not burdened with fear or obsession. It should not be like, oh, I need to do this, I need to control this. Success and failure, Maharaj reminds us, do not belong to the individual alone. They are shaped by timing, circumstance, and the unseen order of life. Next line. Sansar ha abhiman roop ahe. Worldly life is shaped by ego. Quick question. What do you all think that ego is? Anyone? So I'll set it up with an example. So if someone comes to you and they come into you with some healthy, suppose you've given a presentation and they come to you with healthy criticisms. See, you could have done it like this, you could have made the presentation better. But your inner response is more like, oh, who is he to tell me? Why should I listen to this person? Or suppose you go to someone to help them. Okay, like someone has fallen, someone needed some money and you just gave them some money because you wanted to help them. But they forget to thank you, or something comes up and they're very busy. You have this thought in your mind saying, oh my God, this person has not thanked me. Why has he not thanked me? I've done such a big thing for this person. This is what ego is, if you want to set it out as an example. Okay? So, Panta Maharaj speaks without condemnation. He does not reject the world. He reveals the lens through which we see it. The world itself is neutral, whole as it is. But when ego stands in between, reality bends. Everything is measured as mine, not mine, gain or loss, respect or insult. So it's more of black and white and there's no gray in between, right? And so he adds, Jithe abhiman tithe satya sukhachi vasti asat nahi. Where there is ego, true happiness cannot reside. This is not philosophy alone, it is a lived psychology. Ego survives on tension, the need to be right, the need to be seen, the need to protect an image that you tend to have. True happiness lives very differently. It needs softness, acceptance, inner truthfulness. One tightens while the other relaxes. They cannot share the same place. Where ego rules, peace quietly leaves the room. Ya karita samartha charni abhiman arpan karun. Therefore, offer your ego at the feet of Samarth. Panta Maharaj clarifies, this is not a command filled with force. It is an invitation born out of understanding. The words Ya karita are very important. They mean because of everything that has been explained so far. Because ego distorts truth,
because ego creates suffering, because ego never gives lasting peace. Therefore, offer it. Panta Maharaj does not ask us to fight ego. He knows that fighting ego often strengthens it. Instead, he asks us to offer it, to place it gently at the Samartha's feet. To offer ego means this: to stop defending it, to stop justifying it, to stop feeding it with stories, not hatred towards ego, but detachment from it. When ego is offered, we are no longer burdened by proving ourselves right. The inner struggle softens, the constant need to control loosens, and something subtle happens. The heart becomes lighter. Because what we were carrying so tightly was never meant to be carried at all. Panta Maharaj is showing us a very quiet truth. Ego is not destroyed by effort. Ego dissolves through surrender. त्याच्या चरणी घडेल तो व्यवहार घडो. Let whatever unfolds at his feet unfold. Panta Maharaj clarifies, this is not resignation. This is deep acceptance. To say घडेल ते व्यवहार घडो does not mean we stop living or acting. It means we stop arguing with what is the reality. We continue to do our duty, we continue to act responsibly, but we no longer demand that life must unfold only according to our expectations. Panta Maharaj is inviting us into a state of trust. He says that a trust that says that I will act sincerely, but I will stop interfering mentally with how life responds. How many of you have experienced that? You're always like, okay, life is difficult, but then your reaction to the problem is a lot more than what the problem actually is, right? So, when ego is surrendered, control naturally loosens. And when control loosens, fear loses its grip. This line teaches us the courage to stand still inside movement, to remain calm, even when outcomes are uncertain. Acceptance here is not helplessness. It is alignment with a larger order that the individual mind cannot fully see. When we allow life to unfold at the feet of the Samarth, we stop carrying what was never ours to carry, and the heart learns how to rest. Asa nishchay asava. Such a firm resolve should be made. Panta Maharaj clarifies, this is not a momentary feeling. This is a decision that the soul should make. Surrender, Maharaj reminds us, is not something we do only when we feel calm, right? If surrender depended on mood, it would disappear the moment life challenges us. Therefore, he says, Asa nishchay asava. Make that firm decision, that firm resolution in your life. A decision that says, regardless of what arises, I will not turn to ego. म्हणजे सदा सर्व काळ सुख भोगवयास मिळेल. Only then does lasting peace become possible. Panta Maharaj clarifies, this sukh is not excitement. It is not pleasure that rises and falls. It is a sthiti, inner stability. This happiness does not depend on a situation. It does not wait for approval, success, or comfort. It remains steady because it is no longer tied to ego. When ego steps aside, the mind stops negotiating with life, and what remains is a quiet, continuous peace. आणि खरोखर अभिमान हा केवळ निरर्थक आहे. And truly, ego is completely meaningless. Here Panta Maharaj speaks with great clarity. Not anger, not condemnation, just simple truth. Ego promises a lot. Control, importance, security. But when we look closely, what does it actually deliver? Nothing lasting, right? It does not protect us. It does not give us any peace. It does not bring us any fulfillment. It only keeps the mind very, very restless. So why do we defend it so fiercely when it really has no real face value?
याच्या हातून काहीच होणे नाही. Nothing is truly accomplished by ego. This is a powerful closing statement. Ego claims authorship. I did this. I achieved that. I failed. It's all about I. It's all about me. But Panta Maharaj reminds us, action happens through many forces. It's not just I. It's also effort, circumstance, time, grace. Ego only takes the credit or carrier blame. It creates tension but contributes to nothing. When this is understood, the need to protect ego dissolves, and with it, the burden of unnecessary sufferings falls away. विनाकारण समर्थ सत्तेपुढे आड येऊन, unnecessarily coming in the way before of the supreme power of the Samarth. Panta Maharaj clarifies, this line speaks about ego interfering where it is not needed. The word vinakaran is very important. It means without real cause. Not because life has truly gone wrong, not because injustice has surely occurred, but because the mind has assumed something is wrong. So it's just an assumption that the mind makes. Then Panta Maharaj uses the phrase Samartha Satte Pude. Here he reminds us that life is governed by a greater intelligent order, an order far wider than our personal view, an order that sees what we cannot. And yet, ego steps forward. That is the meaning of Adiyun, to come in between, to stand in the way. Ego stands between the soul and trust, surrender and peace, acceptance and clarity. It says, this should not be happening. I know better. This must change. Panta Maharaj is very clear here. Ego does not correct the divine order. It only blocks our ability to rest within it. Apli prata dakhvito. We merely display our own habits, conditioning. Now this is important. We merely display our own habits. Panta Maharaj clarifies, this line is a gentle mirror, not an accusation. By saying Apli Pratha, Maharaj points to something very subtle. He's not talking about one incident, but he's talking about a pattern that keeps repeating in our life again and again. A habit of complaining instead of surrendering. A habit of justifying the ego instead of accepting it. When ego comes in the way of the divine order and sorrow dies, what we are actually revealing is not devotion, but our inner conditioning. Panta Maharaj is saying, we think we are showing our pain, but in truth, we are showing our attachment. This repeated reaction, this tendency to resist, explain, defend, that is pratha, a deeply ingrained habit of the ego. Maharaj is very compassionate here. He does not condemn the seeker. He simply shows, see what keeps repeating within you. See the pattern that keeps happening in your own behavior. Jivas dukkha bhogavayas lavito. It makes the soul undergo suffering. That is all that ego does. Panta Maharaj clarifies, this line shifts responsibility very clearly. Notice the word lavito. It does not say suffering happens on its own. Suffering accidentally comes. It says someone makes it happen. And that is someone is not God, not destiny, not circumstance. It is ego. Panta Maharaj is saying, when ego comes in the way of the divine order, when the same habits keep repeating, the same patterns keep repeating again and again, when resistance replaces surrender, ego itself forces the soul to suffer. The soul, by nature, is peaceful. It does not ask for pain, but ego pulls it into struggle. Samartha putrane yacha mohak swarupat na bhulta. A child of Samarth should not be deluded by its attractive form of ego. Panta Maharaj clarifies, here he addresses the seeker directly by saying Samartha Putra. He reminds us of our identity, not weak, not helpless, but a child of higher wisdom. Yet even a seeker can be misled because ego does not always appear harsh. It often appears as mohak, good-looking, something that will lure you in, attractive. Ego disguises itself as self-respect, intelligent, moral, correct,
correctness, righteous anger. And because it looks so respectable, we fail to recognize it, right? Panta Maharaj warns us gently to not be fooled by how ego presents itself, because its outer beauty hides inner disturbance. Satyaprati samartha charani leen asave. Remain merged in the truth at the feet of the Samarth. This is the final instruction. Not struggle, not suppression, not constant self-criticism. Panta Maharaj says, do not fight ego directly. Instead, become rooted in the truth. When truth becomes central, ego loses importance. When awareness deepens, ego dissolves on its own. These are a few difficult words, meanings of the difficult words. Adhin, meaning under control, subject to. Manushya Yatna, meaning human effort, personal endeavor. Abhiman, pride, ego. Nischay, determination, a firm resolve. Chetne, consciously or with awareness. Nirarthak, meaningless or futile. So I've just put, I had asked these questions on the online group as well, so I just put up a few questions. Why did Panta Maharaj continue to guide Rauji through letters even after separation? I'll just read it out. Because his role as a spiritual mentor did not end with physical distance. After they were separated, he still continued to be a guided supporter of Rauji, and he would always lead him through life whenever he had a problem. How does the 92nd letter show the balance between human effort and faith? It emphasizes personal effort while remaining surrendering to God's will. How does the 92nd letter help remove fear from the seeker's mind? It reassures the seeker through faith in God and the saint's word of protection, encouraging inner courage and trust. Which inner qualities does Panta Maharaj encourage Rauji to cultivate? Determination, awareness, humility, and steady devotion. Why are Panta Maharaj's letters considered valuable even today? Anyone want to answer that? Because the problems that, so Panta Maharaj did not write this as a philosophical book, right? He did not write these letters. He actually genuinely was trying to help Rauji out in the problems of his life. And Rauji was an actual human being, like both of them, yeah, he was an actual human being. And with problems that we also face and encounter in our day-to-day life in today's world. So the problems that he had back then are very much relatable to our life right now. And what he had suggested, Panta Maharaj had given advice and he had guided Rauji. Those guidances are still very relevant to our life right now. Okay. As a summary, Santa Panta Maharaj reminds the seeker that ego is born when the self claims ownership of action. When effort flows with humility and the fruit is offered to the divine, fear quietly fades. In surrender, the heart finds stillness and the soul learns to rest in grace. Before I end, I just want, I've given a small explanation of the letter, that the understanding of my version of the letter. Before I leave, I just want you all to reflect in your own life whether you are actually responding to a situation in your life or whether it is the situation that is actually difficult. Keep asking yourself that question and proceed in life that way. Thank you. Very well. Thank you very much, Anushka, for the great contribution to the Panta Bodhpith. 1 second, Anushka. You will be felicitated by Panta Bodhpith for your great contribution. Respected Sanju Kaka will hand over this certificate. A big round of appreciation for Anushka. Excellent efforts, Anushka. And you did it all by yourself. It is really great. And because she has written plenty of words,
if you've seen the slides what she had done, it definitely must have taken her 2-3 days. But 2-3 days just writing about Panta Maharaj is a big smaran time. And that is what we all should do. We go on doing things which will remember Sadhguru all the time. And she has done fantastic, really good. And she has taken the subject which is very, very important. Ego. Ego is the most important thing. And once the ego is surrendered, we are totally blessed. Thank you very much. Very good efforts. Thank you. एक गिफ्ट द्यायचं राहून गेलं होतं. पंतबोध पीठाच्या राजश्री रेगे ज्या आहेत त्या खूप छान काम करता आहेत, कारण फ्युचरिस्टिक काम सुरू आहे. जसं आत्ता मी बघितलं की आपलं फ्युचर केवढं स्ट्रॉंग आहे. त्यासाठी आपण मगाशी सांगितलं ना की पंतबोधपीठाचा अभ्यास वर्ग सुरू आहे आणि अभ्यास करणं सुरू आहे. सुधीर वैद्यांकडनं आपण पूर्ण सगळे वेगवेगळे ग्रंथ जे आहेत त्याचा अभ्यास करून घेतो आणि ते रेकॉर्डिंग करत असतो. त्यासाठी राजश्री आणि रश्मी या दोघी काम करत असतात. तर राजश्री रश्मीला मागे एकदा आपण लॅपटॉप प्रेझेंट दिला होता या कामासाठी. तसंच आपण राजश्रीला लॅपटॉप प्रेझेंट देतो आहे, कारण ती हे काम सुरळीत छान पुढे सुरू ठेवेल अशा अपेक्षा आहे. आत्ताना मी काय करू आत्या या बघा. पंतबोध पीठासाठी असं काम सुरू ठेवलं ना तुम्ही, तर तुम्हाला पण एक दिवस लॅपटॉप मिळेल. माझा नंबर कधी येतो माहीत नाही. जोरात टाळ्या वाजवा एकदा. हे काम असं जोरात सुरू राहू दे, कारण पुढे येणारी सगळी तरुण मुलं जी आहेत त्यांना हा बोध सोयीस्कररित्या अभ्यासाला मिळेल असा अंदाज आहे. रश्मिताई या. रश्मिताईंना ऑलरेडी लॅपटॉप घरी पोचलेला आहे. पण इथं जोरदार टाळ्या दोघींसाठी. आणि मगाशी आपले मेन मुख्य पिलर बोधपीठाचे मेंटर दत्ता आत्या नव्हत्या, तर आत्ता आत्यासाठी पण इथं जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवा यार. निकिता, आम्ही तुझ्या कामात व्यक्त आणतोय सारखा. व्हेरी सॉरी. तुझ्या कामामध्ये यानंतर युवा बोधपीठमध्ये एक ट्विस्ट आहे. आपली गुणी बालगोपिका माही ही नेहमीच सक्रिय असते. प्रातस्मरणला अगदी पहाटे ती भजनाला असते, तशी आपल्या बोधपीठामध्ये पण असते. तर तिचं एक छोटंसं प्रेझेंटेशन राहिलं होतं आणि बालहट्ट हा आपण अगदी पुरवलाच पाहिजे. म्हणून आपण यानंतरचा जो कार्यक्रम आहे नाटक, त्याच्या तयारीच्या वेळेमध्ये आपण तिचं एक छोटंसं नृत्य सादर करणार आहोत. तर माही आणि शिवानी या दोघी एक दीपनृत्य सादर करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी तिचं कौतुक करूया. खरोखर आपल्या पंत बोधपीठाला आणि पंत संप्रदायाला मिळालेली ही चिमुकली सगळी पंतमय बालगोपाळ ही सुद्धा आपली एक खूप मोठी ॲसेट आहे. कारण यातूनच ही पुढे युवा होणार आहेत आणि आपल्या पंत बोधपीठाला एक नवीन आशादायक किरणे ही आहेत. तर पुढच्या भविष्य आपलं उज्ज्वल आहे यामध्ये काही शंका नाही. तर या चिमुकल्या बालगोपिकांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. दीपनृत्य सादर करण्यासाठी माही आणि शिवानी तयार आहेत.
कंद सच्चिदानंद कंद भज रे 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 बाल मुकुंद भज रे 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 बाल मुकुंद भज रे बाल मुकुंद सावध राही रे गुरु भजनी धरू नको भजनी सावध राही रे गुरु भजनी धरू नको भजनी प्रीति धरी रे सज्जनी प्रीति धरी रे सज्जनी जाई निरंजनी आणि आता हे बघ ते नाही ते नव्हं. आता चालू माईक काही बोलू नका. हॅलो 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 ॲडव्हान्स काही बोलू नका एवढं झालं. हॅलो 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 भज रे 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 ते मी मिक्स केलं त्याच्यासोबत एक घेतो. हां आज भेटलं मी. नाही मी एक सद्गृस्त बोललो. ज्याला प्रसन्न गुरुराय त्याचे चुकती अपाय ज्याला प्रसन्न गुरुराय त्याचे चुकती अपाय नाही आन रे तरणोपाय नाही आन रे तरणोपाय ध्यानी धरी गुरुपाय ध्यानी धरी गुरुपाय गुरुपाय भज रे गुरुपाय भज रे गुरुपाय भज रे गुरुपाय भज रे 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 बाल मुकुंद भज रे बाल मुकुंद सायलेंट सगळं चालते का नाही थोडंफार म्हणजे की नाही. हां लाईट मोड टाकलं चालते थोडंफार जरा बघून अरे लाईट मोडवर टाकायची कुठं माहिती आहे का समोर अर्पण करी अहं कृती परिहरी अलक्षा लक्षुनि अंतरी दत्त स्वरूपी भरी दत्त स्वरूपी भरी सर्व ब्रह्मार्पण करी कृती परिहरी अलक्षा लक्षुनि अंतरी
फ्लाईट मोडवर टाका, फ्लाईट मोडवर टाका. हे फ्लाईट मोडवर टाका मोबाईल. हे नाही मला पाहिजे भजरे 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 असं घे ना भजरे 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 नशीबवान हा अन्ना खूपच सुंदर, खूप खूप मला हातात खूप प्रसाद गोड घ्यायला तुम्ही लागला. दोघी. ती वाटी माही आणि घेऊन शिवानी पंतांचे अरे असू दे अखंड मोबाईल. अखंड आशीर्वाद. मोबाईल घेतलाय मी. खरोखर माही आपल्या बोधपीठाला मिळालेलं, शिवानी आणि माही दोघी आपल्या बोधपीठाला मिळालेली एक रत्न आहे. ती तबला पण वाजवते, पेटी पण वाजवते. हा, आतापासूनच तिने खूप छान तिचं हे चालू आहे आणि खूप सुंदर पद म्हणते. आणि पाणीचे पंतभक्त जेव्हा पायी दिंडी घेऊन येतात तेव्हा तिचाही हट्ट असतो पायी येण्याचा. तर नक्कीच ती आपल्या बोधपीठासाठी एक मोठा ॲसेट असणार आहे. यानंतरचं पुढचं जे आपलं आकर्षण आहे ते युवा बोधपीठातर्फे एक नाटक बसवण्यात आलेलं आहे. कुठे गेलं कालावधीच्या तयारीमध्ये हे नाटक बसवलेलं आहे. आपण या नाटकाचा आस्वाद घेऊया. हॅलो हॅलो सभागृहामध्ये शांतता असणं खूप आवश्यक आहे, तरच त्यांचे आपल्याला संवाद नीट ऐकता येतील. तर मी बालगोपाळांना विनंती करते की बालगोपाळांनी लेझिमच्या तयारीसाठी, त्यांच्या प्रात्यक्षिकेच्या तयारीसाठी बाहेर आपल्या वरांड्यामध्ये थांबायचं आहे. मयूर दादा त्यांची वाट बघतायत. नाटकानंतर आपल्याला लेझिमचं प्रात्यक्षिक होणार आहे बालगोपाळ आणि युवांतर्फे. तर बालगोपाळांना विनंती की त्यांनी लेझिमसाठी बाहेर थांबावं आणि जर इथे सभागृहात थांबणार असाल तर त्यांनी कृपया शांतता पाळावी. मी बघितलं होतं की बस थांब्यावर मुलं मोबाईल घेऊन बसलेले असतात. तेव्हा मी ऑब्झर्वेशन करत होतो आणि त्यामुळे ते मी लिहिलं गेलं, जे तरुणास बोध म्हणून जे दिलं. आणि आत्ता तरुणास बोध म्हणून जे नाटक लिहिलं गेलं ते ऑफिसला जाताना मी पाहत होतो की 4 मित्र बसायचे पण ते एकमेकाशी बोलत नव्हते. 2-4 दिवस मी बघितलं हातात मोबाईल असायचा, मोबाईल खेळायचे पण एकमेकाशी बोलायचे नाहीत. माझ्या डोक्यात संकल्पना सुचली की आपण एखादं पंथांना धरून तरुणास बोध म्हणून एखादं नाटक लिहावं. आणि किल्लेकर सरांचा वारसा लाभला असणार आणि माझ्यातून ते तरुणास बोध म्हणून नाटक लिहिलं गेलं. आणि परवा दिवशी अचानक निकिताताईंनी मला सांगितलं की राजूदादा आपणाला अनेक नाटक करायचं आहे. आणि ते नाटकसुद्धा मी 1 दिवसात लिहिलं. आता जे सादरीकरण होत आहे ते नाटक आणि त्याची एक संकल्पना आहे. रमण नावाचा जो मुलगा आहे तो पूर्वी तरुणास बोधमध्ये जसा दिगंबर होता तसाच रमण हा मुलगा आहे. आणि तो त्याच्यानंतर आपण आता नाटकामध्ये बघणार आहोत. आणि त्याचे 4 मित्र, तो 4 मित्रांना हा एक पंतभक्त बाळेकुंद्रीला घेऊन येतोय आणि त्यांना पंतभक्तीची गोडी लावतोय. अशी ही थोडीशी संकल्पना आणि या नाटकाची मी पार्श्वभूमी तयार केलेली आहे. तेव्हा सगळ्यांनी ते नाटक बघावं अशी मी विनंती करतो. श्री गुरुदेव दत्त. आज 12वीचा निकाल आहे ना? अरे पण रमणला पण बोलव ना आपल्यासोबत बोलू. हा बघा रमण पण येत आहे तिकडून. अरे रमण कुठे होतास तू? आज 12वीचा निकाल ना? अरे आज मंगळवार आहे ना, गणपतीच्या देवळात गेलो होतो. ते मग प्रसाद आगे. पंकज 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 येस 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 येस. अरे आता आपण सगळेजण परीक्षा पास झालो एकदाची परीक्षा पास, पण मिळाला 2nd क्लास. अरे मग चला आता आपण पिकनिकला जाऊया.
अरे जाऊया ना खंडाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात. बाईक तर आहेतच ना आपल्याजवळ. रमण तू तर काय बोलतच नाही. मला तर अजिबात यायचं नाही पिकनिकला. अरे घरी बसून काय करणार आहेस तू? चल ना सोबत. मी तर चाललोय श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्रीला दर्शनासाठी. चला आपण सुद्धा जाऊया रमण सोबत श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्रीला. चला चला. गुड आयडिया. उद्या सकाळीच निघू आपण. चला चला. अरे रमण किती आल्हाददायक वातावरण आहे इकडचे. अरे मला तर बघून इथलं प्रसन्न एकदम भारी वाटतं. रमण किती आल्हाददायक वातावरण आहे इथले. मस्त वाटतंय आपल्याला इथं आल्यापासून. मला तर इथं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री पंत महाराज की जय. हो मग फार सुंदर बोध आहे यांच्या पुस्तकात. अरे रमण आम्हाला श्रीपंत महाराजांच्या बद्दल थोडी माहिती सांगशील का? ठीक आहे. श्री पंत महाराज म्हणजे बस जरा कट्ट्यावर बसूया आणि ऐकूया. ओके. आई दुखायला लागले. ठीक आहे कुठे होतो आपण? हां श्री पंत महाराज बाळेकुंद्री म्हणजे श्री दत्तोपंत रामचंद्र कुलकर्णी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1855ला झाला. त्यांनी लंडन मिशन स्कूलमध्ये आपले शिक्षण घेतले. वयाच्या 19व्या वर्षी त्यांना बालावधूत उर्फ बालमुकुंद म्हणून गुरु म्हणून लाभले. त्यांनी त्यांची योग्यता पाहता त्यांना अवधूत संप्रदायाची धुरा सांभाळण्यास दिली. तसेच श्री पंतांनी अवधूत संप्रदायाचा सर्वदूर प्रसार केला. अफाट ग्रंथसंपदा निर्माण केली आणि लंडन मिशन स्कूलमध्ये विद्यादानाचे काम देखील केले. हे सर्व त्यांनी ऐन तारुण्यात पूर्ण केले. दत्तात्रयांचा 4था अवतार म्हणजेच श्री पंत बाळेकुंद्री. आज चांगला योग आहे. 3 दिवस इथे वासंतिक शिबिर चालू असते. अरे पण वासंतिक शिबिर म्हणजे काय? श्री पंतांच्या चरित्राचे पारायण व त्या बोधावर चर्चासत्र आणि पोथी वाचन. ही अमराई. हे नरसिंह मंदिर आणि ही पंचाग्नी शिला. या शिळेवर बसून श्री पंत महाराजांनी त्राटक योग केला होता. हे कल्याण मंडप. इथे पोथी वाचन होते. जीवित जीवगट स्थापिला
अरे रमन, मी चरित्र ऐकताना सर्जाचा उल्लेख ऐकला. कोण बरे हा सर्जा? काही सांगशील का मला सर्जाबद्दल? बस नीट आहे का? हनुमंत महाजन हे सर्जाचे मूळ नाव, परंतु पंत महाराज त्याला प्रेमाने सर्जा असे बोलत असत. ते दोघेही दड्डीतच जन्माला आले आणि दोघेही बालपणापासून चांगले मित्र होते. पंतांचे प्रेम सर्व भक्तांवर सारखेच असले तरीही त्यांच्या शिष्यांना असे वाटे की ते सर्जाला जास्त महत्त्व देतात. मग एकदा काय झाले की जेव्हा पंत महाराज दड्डीतील रामलिंग मंदिरातून परत येत होते तेव्हा तिकडे एका खोपटाला आग लागली. खूप मोठी आग होती ती, आणि त्या आगेमध्ये एक गाईचे वासरू अडकले होते. ती गाई हंबरडा फोडत होती. श्री पंतांनी आपल्या शिष्यांना आज्ञा दिली की जावा आणि त्या वासरूला बाहेर घेऊन या, परंतु ती आग पाहता कोणीच पुढे येण्यास धजावत नव्हते. मग पंतांनी सर्जाला आज्ञा दिली, जा त्या वासराला बाहेर घेऊन ये. मग काय, सर्जाने क्षणाचाही विलंब न लावता त्या वासराला बाहेर घेऊन आला. यावरूनच आपल्याला कळते की सद्गुरूवर आपली दृढ भक्ती कशी असली पाहिजे. आणि या प्रसंगावरतून श्री पंत महाराजांनी आपल्या शिष्याच्या मनातील शंका देखील दूर केल्या. अगदी बरोबर. आणखी एखादा प्रसंग सांगशील का पंत महाराजांबद्दल? ठीक आहे. बेळगावमध्ये एक गाव आहे हेळेवाडी. त्या गावामध्ये संतुगुरव नावाचा एक पंतगस्तर राहत असे. त्याची कौटुंबिक स्थिती खूपच बिकट होती, परंतु तो गवंडी कामात अतिशय हुशार होता. पडेल ते काम करून तो आपली दिनचर्या चालवित असे. आपला जो सर्जा आहे तो गुरुद्वादशी आणि गुरुप्रतिपदा हे दोन उत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहात सादर करत असे. तेव्हा आपल्या संतुगुरुवाने पंतांकडे एक कायमची सेवा मागितली. तेव्हा पंतांनी आपल्याजवळ एक शिंग त्याच्याकडे दिले आणि म्हणाले की अवधूत नामाचा डंका पूर्ण जगात पसरव. असं झालं. मग एव्हा काय झालं की उत्सव हा 2 दिवसापर येऊन ठपला होता. तेव्हा संतुगुरुवाच्या अंगात ताप भरला. नामस्मरण चालू होते, येण्याची इच्छा प्रबळ होती, पण शरीर साथ देत नव्हते. मग काय झालं, रात्री पंतांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की उद्या सकाळी उत्सवास येईल. मग काय, संतुगुरव दुसऱ्या दिवशी निघाला. पाऊस पूर्ण जोरात पडत होता. कंगराळी गावाच्या नदीला पूर आला होता. तिकडे नावाडी तर कोणी नव्हताच. संतुगुरुवाला एक सद्गृहस्थ दिसला. त्या सद्गृहस्थाने संतुगुरुवाला विचारले की बाबा तुला कुठे जायचं आहे? तेव्हा संतुगुरु म्हणाला, मी बेळगावला श्री पंताश्रमी चाललो आहे, उत्सव आहे ना. मग तो बोलला की बरं झालं तू मला भेटलास. मी अशाच अडल्या नडल्या पंतभक्तांना आपल्या खांद्यावर बसून ही नदी पार करतो, तर तू माझ्या खांद्यावर बस, मी तुला नदी पार करतो. नदी पार केल्यानंतर जेव्हा संतुगुरुवाने त्या सद्गृहस्थाच्या पायाकडे पाहिले तर त्याच्या पायाला एक थेंब देखील पाणी लागले नव्हते. म्हणजे यावरतून आपल्याला काय करते की पंत महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या भक्तांचे कार्य सिद्धीस जाईल याची काळजी घेत असतात. अरे रमण, आज मी जागोजागी एक वाक्य झळकत असणार पाहिजे. सर्वत्र मला पहा. काय बरे याचे अर्थ सांगतील का मला? यल्ला ठिकाणदल्ली नन्न हिडी म्हणजेच सर्वत्र मला पहाचा कानडीतील अनुवाद. हेही इकडे सगळीकडे लिहिलं आहे. एक गोष्टीवरून सांगतो. मंगेशराव गुंजीकर यांना एक मुलगा आणि 3 मुली होत्या. त्यातील एक जी छोटी होती तिचं नाव विठाबाई. तिला पंतांच्या शिवाय दुसरं कोणी दिसतच नव्हतं. ती सतत पंतांचं नामस्मरणच करत असे. भजन गाताना पंतांचंच भजन गायची आणि ह्यातच तिचा पूर्ण दिवस निघून जायचा. तर एकदा काय झालं, ती तिच्या बहिणींसोबत पंढरपुरात आली होती दर्शन घ्यायला. गरुड पार महाद्वार असं दर्शन घेत घेत जेव्हा ती पांडुरंगाच्या मूर्तीजवळ आली तेव्हा तिने पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहिले तर त्यात तिला श्री पंत महाराजांची मूर्ती दिसली. ह्यावरतून जळीस्थळी काष्टी पाषाणी आपला सद्गुरू कसा भरून उरला आहे याची प्रतीती श्री पंतांनी विठाबाईला दिली. श्री पंतांचा आश्रम म्हणजे वैकुंठ कैलास भुवन. येथे अनेक शिष्य अध्यापनासाठी येत असत. त्यातलाच एक तरुण अनंतराव पवार आपल्या बहिणीसह बेळगावमध्ये राहत असे. तो बाबासाहेब सेनापती आणि भीमराव पाटील यांच्या सानिध्यात आला आणि पंतांची आणि त्याची ओळख झाली. मग त्याने पंतांकडून अनुग्रह घेतला. नोकरी पेशा तर करावीच लागेल,
म्हणून त्याने पंतांकडे सल्ला मागितला. तर पंतांनी त्याला जो सल्ला दिला, जो बोध दिला, तो प्रत्येक तरुणाने अंगीकारावा असाच आहे. पंत म्हणाले, तू लहान आहेस, पण तुला उच्च काय नीच काय याची जाण आहे. तू सज्ञान आहेस. आता तू इथून बडोद्यात जा. तिकडे जाशील तर तुला खूप कीर्ती मिळेल. मला माहिती आहे तुला कीर्तीची हाव जास्त आहे. तू धनाच्या मागे लागू नकोस. मत्सर भाव या जगात खूप आहे, परंतु जे तुझ्याशी द्वेषाने वागतील त्यांच्याशी तू प्रेमाने वाग. कोणाचे भले करणे जर तुझ्या हातात असेल तर ते नक्की कर, परंतु घात मात्र कोणाचा करू नकोस. असं जे पंतांनी त्याला जे बोध दिला तो प्रत्येक तरुणाने अंगीकारावा असाच आहे आणि आपल्या जीवनात अंमलात आणावा असा आहे. चला, आज रमणमुळे आपल्याला श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्रीला जाता आला आणि श्री पंत महाराजांचा बोध आपण असाच आत्मसात करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की. श्री गुरुदेव दत्त. खूप छान. अतिशय कमी वेळेत तुम्ही तयारी करून खूप छान नाटक सादर केलं. खूप खूप अभिनंदन. एक मिनिट. आणि अनंत दादांचं पण खूप खूप आभार. आणि तसंच आपली टेक्निकल टीम बोधे दादांना पण खूप आभार. त्यांनी खूप छान बॅकग्राऊंड तयार करून दिलं, त्यामुळे या नाटकाला खूप छान जिवंतपणा आला. आणि या वासंतिक बोध शिबिरामध्ये जे काही बोध सत्र होतात, या सत्रांमध्ये सगळ्या तरुणांनी आणि सर्व उपस्थितांनी हजर राहून या बोधाचा आनंद घ्यावा. आणि जे अपरिचित आपले जे कोणी असतील त्यांनासुद्धा आपल्या श्री क्षेत्री आणून पंतांबद्दल आणि पंतबोधाबद्दल आपण त्यांना अवगत करून पंतबोधामध्ये त्यांना सामील करून घ्यावं, अशासाठी याच संकल्पनेतून हे छोट्याशा नाटिकेचं संकल्पना होती. खरं तर आपणही आपल्या आसपासच्या सगळ्या आपल्या लोकांना या अमृताचा ठेवा त्यांनीही चाखावा, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. आणि या पंतबोधाचा झेंडा आपण अखिल विश्वात सगळीकडे फडकवूया. श्री गुरुदेव दत्त. जो काही शिकण्याची त्यांची जी इच्छा असते, तर ह्या पंतबोधाला एक नवीन स्वरूप मिळावं आणि त्यांनी अभ्यास करावा, यासाठी युवा हॅकेथॉन, जी शाळा कॉलेजेसमध्ये ज्या स्पर्धा होतात क्विज, तसं हॅकेथॉन स्पर्धा काल संपन्न झाली. आणि त्यासाठी सुद्धा अतिशय कमी वेळ आपण दिला होता. आणि प्रत्येक टीमला एका वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी आपण आवाहन केलं होतं. अशा 4 टीम होत्या. श्रींची पत्रे, स्फुटलेख, पुष्प 7 आणि पुष्प 8 या टीममधून त्यांना प्रश्न विचारले गेले आणि त्यांच्या बोधाच्या अभ्यासावरून त्यांनी ती उत्तरं द्यायची होती. आणि यामध्ये मेंटॉर्सनी त्यांना मार्क दिले आणि त्यातून आपण एक युवा हॅकेथॉन टीम आपण एक त्यांना विजेतं घोषित केलं होतं. तर या सर्व सहभागी युवांचं खूप खूप कौतुक. त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आणि यामध्ये खूप छान सादरीकरण करून त्यांचा अभ्यास प्रेझेंट केला. तर या युवा हॅकेथॉनच्या सहभागी जणांनासुद्धा आपण प्रशस्तीपत्रक देऊन, आशीर्वादपत्र देऊन आपण त्यांना त्यांचं कौतुक करणार आहोत.